Welcome all of you students. Today we will see Mark Twain 2.3 in 9th syllabus on page number 44. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा 2.3 मार्क ट्वेन हा पाठ आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुरू केलेला आहे. पान नंबर 44 वरती जे इम्प्रूव्हमेंट ऑफ इंग्लिश स्पेलिंग मार्क ट्वेन यांनी दिलेलं आहे तिथून आज आपण सुरू करतो. याला आपण पार्ट 2 असं या ठिकाणी संबोधतो आहे. पहा, मार्क ट्वेन वन्स प्रपोज्ड अ प्लॅन फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ इंग्लिश स्पेलिंग अँड वन्स मार्क ट्वेन प्रपोज्ड अ प्लॅन फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ इंग्लिश स्पेलिंग. एकदा मार्क ट्वेन यांनी इंग्लिश स्पेलिंगच्या इम्प्रूव्हमेंटसाठी सुधारण्यासाठी प्लॅन तयार केला. वी विल सी इन डिटेल हाऊ वॉज द प्लॅन अँड व्हॉट वॉज द इम्प्रूव्हमेंट. आपण डिटेलमध्ये पाहूया की तो प्लॅन कसा होता आणि कोणत्या इम्प्रूव्हमेंट्स त्यांनी दिलेल्या होत्या. पण फॉर एक्झाम्पल, इन इयर 1 दॅट युजलेस लेटर सी वुड बी ड्रॉप्ड टू बी रिप्लेस्ड आयदर बाय के or yes, and likewise x would no longer be part of the alphabet. And in the year 1 that useless letter c would be dropped to be replaced either by k. So c is replaced by k or yes, आणि c च्या ऐवजी k किंवा यस त्यांनी या ठिकाणी घ्यायचं ठरवलं. आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय रिप्लेस्ड हा जो शब्द आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी बदल केलेला आहे, यसचा उपयोग केलेला आहे. अँड लाईकवाईज एक्स वूड नो लॉंगर बी पार्ट ऑफ द अल्फाबेट. आणि एक्स त्यांनी अल्फाबेटमधून काढून टाकायचं ठरवलं. द ओनली केस इन विच सी वूड बी रिटेन्ड वूड बी द सी एच फॉर्मेशन विच विल बी डील्ड विथ लॅटर. आणि त्यांनी नंतर द ओनली केस इन विच सी वुड बी रिटेन्ड वुड बी द सी एच फॉर्मेशन. आणि सी एच फॉर्मेशन जे आहे इन विच सी वुड बी रिटेन्ड वुड बी द सी एच फॉर्मेशन, म्हणजे सी एच फॉर्मेशनच्या ऐवजी त्यांनी सीचा उपयोग करायचं ठरवलं. विच विल बी डील्ड विथ लॅटर. आणि नंतर तो चेंज त्यांनी केलेला आहे. इयर 2. सो इन द इयर 2 some of the improvement in English spelling. My year 2 might reform W spelling so that which and one would take the same consonant. And in spite of W, he means he reform W spellings. W चे जे स्पेलिंग्स आहेत त्या स्पेलिंगमध्ये त्यांनी इम्प्रूव्हमेंट केली. सो दॅट विच अँड वन वुड टेक द सेम कॉन्सोनंट. आणि म्हणून विच अँड ONE वुड टेक द सेम कॉन्सोनंट. आणि विच आणि वनमध्ये एकाच कॉन्सोनंटचा वापर त्यांनी केलेला आहे. कॉन्सोनंटच्या स्पेलिंगमध्ये सुद्धा शीच्या ऐवजी के घेतलेलं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. वाईल या ठिकाणी डब्ल्यूचा उपयोग तुम्हाला केलेला पाहायला मिळेल. इयर 3 माइट वेल ॲबॉलिश वाय. अँड इयर 3 प्लॅनिंग ही ॲबॉलिश वाय. वाय त्यांनी वगळायचं ठरवलं. रिप्लेसिंग इट विथ आय. आणि वायच्या ऐवजी आयचा उपयोग केला. इयर 4 माइट फिक्स द जी अँड जे एनॉमॅली उन्स अँड फॉर ऑल. आणि इयर 4मध्ये जी आणि जेमध्ये जी काही गडबड होती ती त्यांनी कमी करायची ठरवली. आणि त्यानुसार स्पेलिंग त्यांनी बदलले. एनॉमॉली या ठिकाणी वायच्या ऐवजी आय केलेले उन्स या ठिकाणी यसचा उपयोग केलेला पाहायला मिळेल. अँड फॉर ऑल जनरली देन द इम्प्रूव्हमेंट वूड क्वाइट year by year, with year 5 doing away with useless double consonants
आणि मग पुढच्या ज्या काही बदल आहेत ते त्यांनी अशा प्रकारे केलेले आहेत. पहा, जनरली द इम्प्रूव्हमेंट वूड कंटिन्यू इयर बाय इयर. पहा, बरेचसे चेंज तुम्हाला कंटिन्यू शब्दामध्ये शीच्या ऐवजी केचा उपयोग केलेला दिसेल. इयर आहे या ठिकाणी आयचा वापर केलेला आहे. बाय पुढे ए आणि आयचा म्हणजे वायच्या ऐवजी ए आणि आयचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे चेंजेस आहेत. इयर 5मध्ये कोणते बदल त्यांनी केलेले आहेत पहा, डुईंग अवे विथ युजलेस डबल कॉन्सोनंट्स अँड डुईंग अवे विथ युजलेस डबल कॉन्सोनंट. जे डबल कॉन्सोनंट्स होते त्यांनी कमी केलेले आहेत ते. अँड इयर 6 to 12 ऑल्सो मॉडिफाईंग ऑव्हेल्स अँड द रिमेनिंग ऑइस्ट अँड अनहॉइस्ट कॉन्सोनंट्स. आणि त्यानंतर 6 ते 12 वर्षापर्यंत जे काही उरलेले हॉइस्ट आणि अनहॉइस्ट कॉन्सोनंट्स होते त्यामध्ये त्यांनी चेंज केलेलं आहे. वॉवेल्समध्ये चेंज केलेलं आहे पहा. बाय इयर 15 ऑर सो इट वूड फायनली बी पॉसिबल टू मेक यूज ऑफ द रेडियंट letters C, Y and X. By now just a memory in the minds, and thus he do many changes in year 15. इयर 15मध्ये सुद्धा बऱ्याचशा शब्दांमध्ये बदल आपल्याला झालेलं पाहायला मिळतील पहा. सो हा शब्द या ठिकाणी आहे पहा. तर SOU त्यांनी यूज केलेला आहे SOच्या ऐवजी. वूडमध्ये सुद्धा बघा WOULD च्या ऐवजी WUD असा उपयोग केलेला आहे. फायनली या शब्दाचं स्पेलिंगसुद्धा खूप बदललेलं आहे. अगदी बी असेल, पॉसिबल असेल, मेक असेल, यूज असेल, ऑप असेल, द असेल, रेडियंट असेल, लेटर्स, अशा प्रकारे CY आणि X हे लेटरसुद्धा त्यांनी बरेचसे बदललेले आहेत. त्याचबरोबर बाय शब्द आहे, जस्ट आहे, मेमरी आहे. मेमरीमध्ये सुद्धा वायच्या ऐवजी आय केलेला पाहायला मिळेल. माइंड्स MINDZ केलेलं आहे, MINDS असं स्पेलिंग आपण लिहितो. तर असे बदल त्यांनी केलेले आहेत. ऑफ ओल्ड डॉडर्स बघा, ओल्डचं OULD केलेलं आहे. डॉडरचं जे ओरिजिनल स्पेलिंग आहे DODDORERS त्यामध्ये DODEREZ असं केलेलं आहे पहा. टू रिप्लेस च, श अँड थ रिस्पेक्टिवली. आणि अशा प्रकारे बरेचसे बदल इन इयर 15 ही हॅज मेड. 15व्या वर्षी त्यांनी बरेचसे बदल शब्दांमध्ये केलेले आहेत. त्यानंतर फायनली काही इतरसुद्धा बदल त्या ठिकाणी आहेत पहा. फायनली देन आफ्टर सेम 20 years ऑफ ऑर्थोग्राफिकल रिफॉर्म वी वूड हॅव अ लॉजिकल coherent spelling in use through we have स्पायकिंग वर्ड. आणि अशा प्रकारे शेवटचे जे बदल आहेत ते त्यांनी अशा प्रकारे आपल्याला केलेले पाहायला मिळतात. पण फायनली या शब्दामध्ये बदल केलेला आहे. देन शब्द आहे, आफ्टर आहे, सेम आहे, 20 years ऑफ ऑर्थोग्राफिकल आहे, थ्रॉट आहे, त्याचबरोबर वी हा शब्द आहे. त्याचबरोबर पहा या ठिकाणी इंग्लिश स्पेलिंगमध्ये सुद्धा बदल केलेला आहे. म्हणजे शब्दांमध्ये त्या ठिकाणी खूप चेंज झालेले आपल्याला पाहायला मिळतील. अशा प्रकारे बदल सर्वच गोष्टींमध्ये त्यांनी केलेले आहेत. त्यानंतर आपण पेज नंबर 45 वरती पाहूया पहा. फर्स्ट पॅरेग्राफ ऑन पेज नंबर 45. वन डे ड्युरिंग हिज टेन्युअर as the editor of small Missouri newspaper, Mark Twain received a letter from a reader who had found a spider in his paper.
He wondered whether this portended good or bad luck. And one day, during his tenure as the editor of small Missouri newspaper, and he was the editor of small Missouri newspaper. Missouri is the state in America. मिझोरी नावाचं राज्य अमेरिकेमध्ये आहे आणि त्या ठिकाणी असणारं स्थानिक जे मिझोरी नावाचं वर्तमानपत्र आहे त्याचे ते एडिटर होते, संपादक होते. आणि ते काम करत असताना मार्क ट्वेन रिसिव्ड अ लेटर फ्रॉम अ रीडर हू हॅड फाउंड अ स्पायडर इन हिज पेपर. मार्क ट्वेन यांना एका वाचकाने पत्र पाठवलं आणि त्याने सांगितलं, फाउंड अ स्पायडर इन हिज पेपर, मला पेपर वाचताना पेपरमध्ये एक स्पायडर सापडला. स्पायडर यू नो व्हेरी वेल, कोळी जो जाळं विणतो. ही वंडर्ड व्हेदर दिस पोर्टंड गुड ऑर बॅड लक. आणि त्याला आश्चर्य वाटलेलं आहे मग त्या वाचकाला की हा गुड लक आहे का बॅड लक आहे. त्यानंतर मार्क ट्वेन याने त्या वाचकाला आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याला कळवलेलं आहे लिहून पत्र लिहिलेलं आहे त्याला. फाइंडिंग अ स्पायडर इन युअर पेपर, ट्वेन रिप्लाइड, इज नायदर गुड लक नॉर बॅड लक. अँड ही टोल्ड द रीडर, फाइंडिंग अ स्पायडर इन पेपर इज नायदर गुड लक नॉर बॅड लक. ही पेपरमध्ये स्पायडर सापडणं हा गुड लकसुद्धा नाही आहे किंवा बॅड लकसुद्धा नाही आहे. द स्पायडर वॉज मियरली लुकिंग ओव्हर आवर पेपर टू सी विच मर्चंट वॉज नॉट ॲडव्हर्टायझिंग सो दॅट ही कुड गो टू दॅट स्टोअर, स्पिन हिज वेब across the store door and lead a life of undisturbed peace ever afterward. And Mark Twain wrote him that the spider was merely looking over our paper to see which merchant was not advertising. की स्पायडर त्या ठिकाणी पाहत होता की कोणता मर्चंट, कोणते व्यापारी पेपरमध्ये जाहिरात देत नाहीत आणि जे जाहिरात देत नाहीत सो दॅट ही कुड गो टू दॅट स्टोअर, की त्यांच्या स्टोअरमध्ये तो जाईल. स्पिन हिज वेब अक्रॉस द डोअर, दरवाज्यामध्ये जाळं विणेल. अँड लीड अ लाईफ ऑफ अनडिस्टर्ब्ड पीस एव्हर आफ्टरऑल, आणि जाळं विणल्यामुळे त्या ठिकाणी अनडिस्टर्ब्ड पीस म्हणजे शांततेचा भंग होईल. म्हणजे त्यांना या ठिकाणी सांगायचं होतं की जे व्यापारी जाहिरात देणार नाहीत त्यांचा त्या ठिकाणी बिझनेस चांगला होणार नाही, धंदा होणार नाही. आणि मग साहजिकच त्या ठिकाणी जे स्पायडर आहेत ते स्पायडर त्या ठिकाणी गर्दी नसल्यामुळे, वर्दळ नसल्यामुळे जाळं विणतील, शांतता भंग होईल, अशा प्रकारे त्यांना म्हणायचं होतं. त्यानंतरचा जो पॅरेग्राफ आहे इज अ सिरियस फॅक्टर. या ठिकाणी सिरियस, गंभीर स्वरूपाचं त्यांनी सांगितलेलं आहे. आतापर्यंत सगळे आपण ॲनेडोट पाहिलेले आहेत, म्हणजेच विनोद पाहिलेले आहेत त्यांचे. अगदी स्पेलिंग रिफॉर्मेशनमध्ये सुद्धा त्यांनी बरेचसे बदल केलेले होते. ते एक प्रकारचा विनोदाचा भाग होता, ॲनेडोट होता. परंतु या ठिकाणी पहा, मार्क ट्वेन्स बर्थ इन नोव्हेंबर 1835 वॉज हरल्डेड बाय द रिटर्न ऑफ हॅलेज कॉमेट. ट्वेन, who often remarked upon this curiosity, came to think of himself and the comet as unaccountable freaks, cosmically linked. Having come in together, he declared they would go out together. And Mark Twain's birth in November 1835 was heralded by the return of Halley's comet. मार्क ट्वेन यांचा जन्म नोव्हेंबर 1835 झालेला होता आणि त्याच वेळेला जे एडमंड हॅले होते त्यांचा कॉमेट, त्यांचा धूमकेतू आलेला होता. तो पृथ्वीच्या कक्षेत आलेला होता आणि मग तो एक प्रकारचा म्हणजे मार्क ट्वेन यांचा जन्म आणि हॅले यांचं कॉमेट, धूमकेतू येणं, हा एक प्रकारे काही साम्य त्यामध्ये त्यांना दिसलेलं होतं. मार्क ट्वेन यांना काही साम्य त्यामध्ये आढळलेलं आहे असं त्यांना वाटतं आहे. ट्वेन हू ऑफन रिमार्क अपॉन दिस क्युरिओसिटी, आणि नेहमी ते बद्दल आपली रिमार्क द्यायचे, प्रतिक्रिया द्यायचे. त्यांना एक प्रकारची जिज्ञासा, त्यांची क्युरिओसिटी जागृत झालेली होती. केम टू थिंक ऑफ हिमसेल्फ अँड द कॉमेट ॲज अनअकाउंटेबल प्रेक्स.
आणि हेलेचा कॉमेट येणं, धूमकेतू येणं आणि यांचा जन्म होणं यामध्ये एक प्रकारे अनअकाउंटेबल ब्रेक्स म्हणजे एक अचानक बदल त्या ठिकाणी कॉस्मिकली लिंक्ड म्हणजे वैश्विकदृष्ट्या हा प्रसंग एक प्रकारे लिंक्ड होता, कनेक्ट झालेला होता. म्हणजे त्यांना विश्वाच्या घडामोडीमध्ये आणि स्वतःचा जन्म यामध्ये काही साम्य आढळतं आहे. हॅविंग कम इन टुगेदर ही डिक्लेअर्ड दे वूड गो आउट टुगेदर. आणि दोन्ही एकाच वेळेला आलेले आहेत नोव्हेंबर 1835मध्ये. आणि ते नेहमी सांगायचे लोकांना प्रतिक्रिया देताना की आम्ही पुन्हा एकदा ज्यावेळेला मी मृत्यू पावेल त्यावेळेला धूमकेतू येईल आणि धूमकेतूबरोबरच मी जाईल. इन फॅक्ट ट्वेन वॉज प्रोव्हन राईट ऑन द नाईट ऑफ हिज डेथ इन एप्रिल 1910. हॅलेज कॉमेट वन्स अगेन ब्लेस्ड थ्रू द स्काय. आणि 1910 एप्रिलमध्ये त्यांचं निधन झालं मार्क ट्वेन यांचं रात्रीच्या वेळेला. आणि त्याच वेळेला हॅलेज कॉमेट वन्स अगेन ब्लेस्ड थ्रू द स्काय. हॅले यांचा धूमकेतू त्याच रात्री आकाशामध्ये पुन्हा एकदा दिसलेला होता. अशा प्रकारे आज आपण पान नंबर 44 आणि पान नंबर 45वरचा काही भाग या ठिकाणी पाहिलेला आहे. हा पार्ट 2 म्हणून या ठिकाणी आपण त्याला नाव देणार आहोत. पुढचा भाग आपण पार्ट 3मध्ये पाहणार आहोत.